Hello my dear students and welcome to the English class of 5th standard NCERT Marigold, and we are doing unit 2. Lesson name is teamwork. Okay, आज आपण मराठीमध्ये एक्सप्लेनेशन बघतोय आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अगर तुम्ही नवीन असाल चॅनलसाठी, तर कारण पुढचे लेसन्स तुम्हाला त्यामुळे मिळतील. आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत ज्याचा त्यांना उपयोग होईल. आणि लिंक प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्याच्यामध्ये सगळे 5th स्टँडर्डचे NCERT मॅरीगोल्डचे लेसन्स आहेत. ओके, तर सुरू करूया आपण. टीमवर्क. तर डू यू लाईक टू वर्क अँड प्ले विथ अदर्स. तर तुम्हाला बाकीच्या मुलांबरोबर खेळायला आणि काम करायला, अभ्यास करायला आवडतो ना, सगळ्यांसोबत करायला, टुगेदर, एका टीमबरोबर. तर ही थीम आहे या लेसनची, ह्या पोएमची रॅदर. तर डू यू लाईक टू वर्क अँड प्ले विथ अदर्स. सो येस, एव्हरी वन लाईक्स टू वर्क अँड प्ले विथ ईच अदर. ओके, सो आपण ही पोएम आता लेट्स सिंग अँड डान्स. ओके, ते आता वाचूया आपण. टीमवर्क. टुगेदर वी कॅन मेक आर ड्रीम वर्क. तर काय असतं, एक आपण ग्रुपने काम केलं, टीम बनवून जर काम केलं तर आपले जी स्वप्न असतात ते आपण पुरी करू शकतो. टुगेदर वी कॅन मेक आर ड्रीम वर्क. ड्रीम आपलं स्वप्न साकारू शकतो, ड्रीम वर्क करू शकतो. ओके, सत्यात उतरवू शकतो आपलं स्वप्न. सो टीमवर्क. टुगेदर वी कॅन मेक आर ड्रीम वर्क. देन विल शेअर द जॉय ऑफ वॉट वी हॅव डन. टीमवर्क एव्हरीवन. तर एकदा का आपण सगळे एकजुटीने काम केलं आणि आपण सक्सेसफुल झालो, ओके, तर आपण काय करणार, वी विल एन्जॉय. सगळे मिळून आनंदात सहभागी होणार सगळेजण आनंदाचा उपभोग घेणार. देन वी विल शेअर द जॉय. आनंद वाटून घेऊ आपण सगळे. कशाचा आनंद, तर आम्ही जे काय साध्य केलं आहे, वॉट वी हॅव डन. विल शेअर द जॉय ऑफ वॉट वी हॅव डन. इट्स फन टू शूट द बास्केटबॉल थ्रू द हुप, बट इफ नोबडी पासेस देन नोबडी शूट्स. सांगायचं तात्पर्य काय की बास्केटबॉल हा गेम जेव्हा आपण बास्केटमध्ये बॉल टाकतो, हुप म्हणजे ते रिंग असते ना बास्केटबॉलची, त्याला हुप म्हणतात. आणि मजा येते. इट्स फन टू शूट द बास्केटबॉल थ्रू द हुप. बॉल बास्केटमध्ये गेल्यावर मजा येते, खूप बरं वाटतं आहे. पण कोणी पास नाही केलं, एकटाच खेळण्यात काय मजा नाही. समजा कोणी पास नाही केलं तर तुम्ही शूट कसं करणार. बट इफ नोबडी पासेस देन नोबडी शूट्स. तर त्याच्यासाठी टीम लागते. हा गेम खेळायला पण टीम लागते. आणि एखाद्याने पास केल्याशिवाय, दुसऱ्याकडनं बॉल घेतल्याशिवाय तो आपण त्या हुपमध्ये टाकू शकत नाही. वी कॅनॉट शूट इट. सो इफ नोबडी पासेस देन नोबडी शूट्स. अँड द रिले रेस जस्ट कांट गो ऑन इफ नोबडी वॉन्ट्स टू पास द बॅटन. ओके, तर रिले रेस जी असते, जिथे आपण एक जी स्टिक असते, बॅटन ज्याला म्हणतो, बॅटन. रिले रेस म्हणजे ती एकमेकांना एका पळणाऱ्याने दुसऱ्याकडे पास करायची असते, व त्याने तिथे थांबायचं असतं. आणि पुढचा परत पळत जातो आणि पुढच्या पार्टिसिपंटकडे देतो, प्लेयरकडे देतो. तसा हा गेम आहे रिले रेसचा. आणि तसंच ह्या रिले रेसमध्ये सुद्धा तुमचं जर पार्टनर किंवा ग्रुप नसेल, टीम नसेल, तर ही रेस होऊ शकत नाही. अँड द रिले रेस जस्ट कांट गो ऑन, म्हणजे कंटिन्यू नाही होऊ शकत इफ नोबडी वॉन्ट्स टू पास द बटन. तर ही स्टिक जर पास नाही होत तर हा गेम पुढे जाऊ शकत नाही. सो वी आर द पार्ट्स दॅट मेक अप द होल. तर आम्ही असे सगळे तुकड्याने विखुरलेले आहोत. ओके, आणि ते गोळा केल्यावर एक होतो. वी आर द पार्ट्स दॅट मेक अप अ होल. आणि आपल्याला एक व्हायला ते विखुरलेले तुकडे जोडावे लागतात. द पार्ट्स शुड बी ब्रॉट टुगेदर टू मेक अप द होल. होल म्हणजे जोडणे, एकत्र येणे. सो आपण सगळे विखुरलेले आहोत आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन काम करायचं आहे. वी आर द पार्ट्स दॅट मेक अप द होल अँड वी गॉट आर आईज ऑन अ कॉमन गोल. आणि आमच्या सगळ्यांचं लक्ष, आमचे सगळ्यांचे डोळे एका कॉमन गोलवर आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून एक काम करायचं आहे, एक कार्य करायचं आहे. सो एक कॉमन गोल, एक कॉमन एम आहे आपल्या आयुष्यात, आणि तो आपल्याला सगळ्यांना मिळून करायचा आहे. सो वी आर द पार्ट्स दॅट मेक अप द होल अँड वी गॉट आर आईज ऑन अ कॉमन गोल. समटाइम्स इट कॅन बी अ बिग प्लस वेन अ यू और अ मी becomes an us.
सो समटाईम्स प्लस म्हणजे काय इथं सक्सेस. समटाईम्स इट कॅन बी अ बिग प्लस, इट कॅन बी अ ग्रेट सक्सेस जेव्हा तुम्ही आणि आम्ही एकत्र येतो, आणि तू आणि मी एकत्र येतो आणि आम्ही होतो. सो समटाईम्स इट कॅन बी अ बिग प्लस वेन यू ऑर अ मी बिकम एन अस. तू एकटा किंवा मी एकटी असं नाही, तू आणि मी जेव्हा मिळून आम्ही होतो तेव्हा एक मोठं आपण कार्य करू शकतो, एक मोठा सक्सेस अचीव करू शकतो. सो तर टीमवर्क किती गरजेचं आहे हे या पोयममध्ये कवीने सांगितलेलं आहे. तर कवी आहे जयंत निग्रो. सो इट्स अ व्हेरी इझी अँड मॉरल असणारी ही कविता आहे. सो परत एकदा नीट ऐका, ओके. आणि त्याचे मिनिंग्स मागच्या तुमच्या 3rd पेजवर दिलेले आहेत. सो टीमवर्क इज अ कंबाइंड एफर्ट ऑफ अ ग्रुप, म्हणजे टीमवर्क. नेक्स्ट इज हुप. हुप म्हणजे काय, वुडन ऑर आयर्न रिंग ट्रंडल्ड अलॉंग बाय चाइल्ड, इकडे, ओके. पासेस म्हणजे मूव ऑनवर्ड्स. रिले रेस बिटवीन टीम्स ऑफ विच ईच पर्सन डज पार्ट ऑफ द डिस्टन्स. आणि बाटन म्हणजे शॉर्ट ट्यूब और स्टिक कॅरीड इन रिले रेस. तर तुम्हाला काही शंका असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला विचारा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत. आणि मी पुढच्या लेसन घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेसन तुम्हाला मिळेल. सो प्लेलिस्ट फॉलो करा तुमच्या 5th स्टँडर्डची, ओके. अँड शेअर इट विथ एव्हरी वन. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.